370 रुपयांच्या बिर्याणीवरून सुरू झालेला वाद आता थेट राष्ट्रीय महिला आयोगाच्या दारात पोहोचला आहे। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे आणि प्रेक्षक हिमांशू जांगरा यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून दोघांनाही आता दिल्लीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया हा विशेष रिपोर्ट। आपल्या विनोदी शैलीमुळे लोकप्रिय असलेला स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। 370 रुपयांच्या बिर्याणी प्रकरणावरून आधीच सोशल मीडियावर टीकेचा सामना करणाऱ्या प्रणित मोरे याच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत प्रणित मोरे आणि प्रेक्षक हिमांशू जांगरा या दोघांनाही अधिकृत समन्स बजावले आहेत। दोघांना 22 जून 2026 रोजी वैयक्तिक सुनावणीसाठी नवी दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले। हे प्रकरण हरियाणातील गुरुगाव येथे झालेल्या एका स्टँड अप शो मधून समोर आलंय। शो दरम्यान हिमांशू जांगरा यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे। या वक्तव्यावर आक्षेप घेण्याऐवजी त्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप प्रणित मोरे याच्यावर करण्यात आलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत। दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हरियाणा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवलंय। या प्रकरणात तातडीने आणि कालबद्ध चौकशी करून आतापर्यंत झालेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल 7 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। महिला आयोगाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की महिलांची संमती, सन्मान आणि प्रतिष्ठा या बाबींशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही। मनोरंजनाच्या नावाखाली महिलांविरोधातील आक्षेपार्ह मानसिकतेचं समर्थन होणं हे समाजासाठी धोकादायक असल्याचं आयोगाने नमूद केलंय। याचबरोबर महाराष्ट्र सायबर सेलनेही या प्रकरणी प्रणित मोरे, हिमांशू जांगरा तसेच इतर संबंधितांविरोधात सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात केवळ संबंधित व्यक्तींचीच नव्हे तर शोचे आयोजक, कार्यक्रम व्यवस्थापन आणि संबंधित डिजिटल प्लॅटफॉर्मची भूमिकाही तपासली जाणार आहे। सार्वजनिक मंचांचा गैरवापर होऊ नये यासाठी भविष्यात कोणत्याही उपाययोजना केल्या जाणार आहेत याची माहितीही पोलिसांकडून मागवण्यात आली आहे। आता या प्रकरणात पुढे काय घडते आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा यांनी बजावण्यात आलेले समन्स आणि सुरू झालेली चौकशी यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनलंय। या घडामोडींवर आमची नजर कायम राहणार आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र कनेक्ट न्यूज।